मित्रांनो, आत्ता मी आहे महाराष्ट्रातील एक नवीन इकडं वासरू आलं आणि काही दिवसातच बैलगाड्यात नाव केलं. मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. विलास पवार, आणि जिल्हा जालना. जालना. आणि जिल्हा. बैलाचं नाव अर्जुन. किती महिने झाले इथं आलाय तुम्ही? मला एक 7-8 महिने झाले. 7 महिने झाले समजा. 7-8 महिन्यात महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. एका डाव्यावर राहतो तो. होय. हे बरं, कसा अनुभव आहे इथं? आता एका वेगळ्या ठिकाणावरून येता आणि तिकडच्या बैलगाड्या क्षेत्र वेगळा शंकरपटात, इकडं आल्यानंतर काय जाणवतं एकंदरीत बैलगाड्याविषयी? काय जाणवतं इथल्या? आता इकडे बी चांगलं आहे ना. आता बैलगाडा क्षेत्रामध्ये आता 5-7 महिने झाले. खूप काही गुलाल घेतले. सगळे बैल टॉपचे पहिरे करत गेले बापू आंबेकर. त्याच्यामुळे चांगली गाडी पळत गेली. आदतमध्ये असताना सगळ्याला चांगली गाडी पळाली ओपनच्या मैदानात. आणि वासरू पळतो म्हणून पायरा चांगला होता. बरं, इथल्या मानसिकतेविषयी काय सांगाल? म्हणजे माणसं चांगले, सगळे माणसं चांगले, दोस्त कंपनी चांगली आहे. मानसिकता इथल्या बैलगाड्या बी चांगले, बैलगाडी बी सगळे चांगली गाडी आहे. सगळे म्हणजे असं काही अडचण आजपर्यंत नाही आली आपल्याला 7-8 महिन्यात. हां, सगळे लोक चांगले राहतात. होय. हो. बरं, आता तुमच्या बैलाची चर्चा आदत असल्यामुळं बी झाली, पण आत्ता 10-15 दिवसात होते करार. कसं करार झाले? करार असं झालेलं आहे की ते माळशिरसच्या मैदानमध्ये मॅडम आल्या, सौ उर्मिलाताई, माणिक शेठ गायकवाड मॅडम आल्या आणि एक तर बैल मागत होते. म्हणलं काही बैल मी विकत नाही. तर म्हणे मला काहीतरी कर, पण मला बैल नाही भेटला. तर म्हणे मग नाव तरी लावायचा प्रयत्न कर. म्हणे नाव लाव. विचार केलं. विजू काळे, जगताप शेठ हे दोघं तिघं बसून आम्ही विचार करून मग नावासाठी बैल दिला. मग कितीचा करार झाला? नाही, करार 12 महिन्याचं करार आहे. ते काही म्हणतील, पण 12 महिन्याचं करेक्ट करार आहे. 7,51,000 रुपये दिले त्यांनी आपल्या नाव लावासाठी. पैरा आपण करणार, बक्षीस आपण घेणार. फक्त त्यांनी जे मानिक चिन्ह ढाल गेल जे भेटन ते त्यांना मॅडमला द्यायचं. बरं, आणि अजून परत दुसरा बी करार केला मुंबईला करार नाही केला. मुंबईला जर बैल भाईकडं पळतो मी, संदीप भाईकडं. मुंबईला करार वगैरे काही नाही केला. फक्त नाव टाकलं बॉन्डवर, सौ उर्मिलाताई गायकवाड व कुंदन शेठ माळी या नावाने घाटावर मॅडमच्या नावाने पळन आणि मुंबईत कुंदन माळी याच्या नावाने बैल पळन. करार नाही, पैसा नाही, काही नाही. पण एकदम 6 महिन्यात टॉपला गेला की तुम्ही. म्हणजे आता ही सगळी लोक एकदम सगळी मोठी लोक नावा पळवा म्हणतात, तर इकडं आल्याचं सफल झालं म्हणायचं. हां, सफल झालं. बापू आंबेकरनी बोलिलं, त्यांचे लाख उपकार. बैल बी एक नंबरमध्ये पळविला बापू आंबेकरनी. त्याच्यामुळं चांगलं सफल बी झालो. आणि जे माझे सगळं होतं पार्टनरी सगळं बैल नील झालं. आता काही कोणाचा रुपयाचा कर्ज नाही, काही नाही. एकदम व्यवस्थित झालं सगळं. होय. कशा पद्धतीनं आता बघता, हे जर करिअर तर घेतले, समजा आपण म्हणून गुलाल घेतले, सगळ्या गोष्टी झाल्या, पण कसं आहे की इकडं सगळ्या गोष्टी फायनल होत्या, सगळ्या गोष्टी होत्यात. आणि अवघड काय वाटते तुम्हाला इथं सगळ्यात? नाही, अवघड काय वाटत नाही. एखादा पैरा जर समजा चुकून लागला तरच अवघड आहे की गाडी राहत नाही तर जर पैरा वगैरे चांगला झाला तर गाडी एक गुलालात राहते, म्हणून इतकी गॅरंटी राहते. पैराचा विषय, पैरा जर चांगला भेटला तर गाडी गुलालात 100% राहते. जर पैरा हुकचूक झाली तर मग गाडी गुलालात राहत नाही. आणि अवघड म्हणजे काय, सगळं चांगलं आहे. बैल पळायच्या म्हणजे आमच्याकडे बी शंकरपटात पळतो आम्ही 2 राऊंड 3 राऊंड किंवा 1 राऊंड. पण असं इतर 3 राऊंडमध्ये मजा बी भरपूर येते. आणि चांगलं आता तिकडं खेळू वाटत बी नाही आमच्याकडं. होय, तिकडं नाही वाटत. आता खेळू वाटत. तुमचा मूळ खेळ विसरलो, खरोखरच विसरलो. म्हणजे खरोखरच इकडं सगळे माणसं वगैरे चांगले भेटते.
आणि मजा बी येते इकडे खेळायची. म्हणजे खरोखर आपल्या बैलात किती दम आहे सगळं दिसून येतं इथं. इथं येतं 3 फेरं पळलं. 3 फेरे पळायचं आणि खरोखर आपला बैल पळवतो का हे खरोखरच इथं कळून जातं माणसाला. हां. तिकडं गेल्यावर तुम्ही गेला असाल आता गावाला, कशा पद्धतीनं प्रतिक्रिया आल्या? नाही भरपूर प्रतिक्रिया आहे तिकडे. आमच्याकडे बोललंय, फोन येतात, बोलित सगळे. नामांकित मैदाने मोठाले तिकडं मेकर, तेलगाव कामठी. गेल्या वर्षी मी 1.5 लाखाचा 1 नंबर केला. त्यांचे फोन आले, कसं कर बाबा ये म्हणून बैल घेऊन. पण आता 27 तारीख म्हणजे आपलं पुशेगावचं मैदानी. 27 तारीखला काही जाणं होत नाही. 17 तारीखला एक मोठा आहे मेकरचा 1,51,000चा, तिथं जाणं होत नाही वडकीचं मैदान असल्यामुळं. ते वडकीला बापू आंबेकरला बैल दिलेलं आहे आणि पुशेगावचं काही अजून झालं नाही. पुशेगावचं पहिल्याचं नाही म्हणत मी, काय म्हणतोय आता इथं एवढं नाव होतं ह्याचं सगळ्या गोष्टी होतात, तर तिकडं काय प्रतिसाद तुम्हाला भेटतोय? फोन वगैरे होत असेल की आम्ही बघितलं, आम्ही हे केलं? हां, भरपूर प्रतिसाद भेटतं. म्हणजे प्रतिसाद म्हणजे आता बैल दर गुलाला गट पाहतेत, सेमी पाहतेत, मैदानात असल्यावर विचारतात कोणत्या मैदानात आहे बैल, सगळे विचारतात. आणि भरपूर फोन येतात सगळे दोस्त कंपनीचे, याचे पैऱ्यावाल्याचे, बैलावाले, जे पटातले जुने संबंध आहे, दोस्त कंपनी, हां, सगळ्याचे फोन येतात. बरोबर. सगळ्यात अर्थानं वेगळा बैल, एकटं पूर्ण शांत आहे. अर्जुन काय नाही करत नाही. बरं, आता मला सांगा की इकडचं सगळं बघताय तर नक्की तिकडचं भरपूर असे बैल इकडे येतात. तर तुम्हाला विचारत असतील की आम्ही येऊ का नको, तिथं कसं आहे काय? विचारतात, कारण की भरपूर आले बी आणि परत गेले बी. काही सक्सेस झाले, काही सक्सेस झालेले येतात बिचारे. जे सक्सेस नाही झाले, गटात मार खाल्ले ते परत जातात, काही जास्त थांबत नाही. त्यांचं कुठे इथं ओळख पाळख नसल्यामुळं काही जास्त थांबत नाही. हां, बरं. आता मोठं मैदान आहे, वडकीच्या मैदानाला भरपूर गाडी येणार आहे. आमच्याकडचे भरपूर गाडी येणार आहे. पुशेगावला बी भरपूर गाडी येणार आहे. आमच्याकडचे जे पळणारे बैल आहे, वासरं आदत हो, 2 दात हो, चांगले बैल पळणारे, नंबर करणारे, ते येणारच आमच्याकडे. बरं. हां, किती बैल आहेत आत्ता घरी? नाही, घरी एकच बैल ठेवतो मी. विकत कुठून आणलाय अर्जुन? यो आमचा मित्र आहे याचा हिवरा म्हणून, संजय आटोळे, त्यांच्याकडून घेतला होता मी. कितीची खरेदी होती ही? 7,71,000ची. 7,71,000. तरी मोठ्याच किमतीचा बैल ना? हा, सगळ्यात मोठी खरेदी केली ती मी. 6.5 लाखाला मनोहर चव्हाणनी लखन घेतला आणि मी 7,71,000ला घेतला. तिकडं असतानाच हा पाळायचा? तिकडं असताना 1 नंबर करायचा तो. त्याच्याकडे असतानाच 1 नंबर करायचा. त्यांनी लगातार 4 नंबर केले, 1 नंबर, आणि मी 5व्या मैदानात मी घेऊन टाकले त्याला. बरं. आता सगळ्यात हायेस्ट मागणी कितीची आली ह्याला? हायेस्ट मागणी आलती आपल्याकडे 1 कोटीच्या वर आलती. होय. कोणी मागितलेलं? बापूकडे मागितले, 2-3 जणांनी मागितले. आता नाव नाही ओपन सांगू शकत, पण 2-3 जणांनी मागितले. घरी जाता का नाही का कायम इकडंच? नाही, घरी जातो 8 दिवसात. आज मैदान झालं की उद्या घरी जाणार. मग बैला तर कोण बघतं? बाकी बैलाचं एक लहान मुलगा आहे संघ, 2 गडी आहे, 2 आपले रोहित आणि ते सगळे. आणि बाईकडे संदीप बाईच्या फार्म हाऊसवर आहे, त्या कोराळे मामाची. इथं काही टेन्शन नाही, 5-25 पोरं राहतात, काही ताण नाही. घरची पण म्हणतच असतील की काय कायम तिकडच असता तुम्ही? नाही, कायम नाही राहत मी. एक मैदान केलं की दुसऱ्या दिवशी रात्री निघून जातो. गाडी आहे, गाडी घेऊन चालल्या जातो. किती किलोमीटर साधारण? मी 300 किलोमीटर इथून. 300 किलोमीटर येऊन जाऊन. बघा मित्रांनो, म्हणजे बैलगाड्या क्षेत्रासाठी लोक काय 300 किलोमीटर येऊन जाऊन नादासाठी. बरं, 300 किलोमीटर डेली येणे जाणं. कधी बी रात्री मुंबई बी असली तरी बी डायरेक्ट मुंबईला बैल पोहोचला तरी आपण दुसऱ्या दिवशी पोहोचून जातो मुंबईला. काय दिलं इकडच्या बैलगाड्यांनी, शर्यतीनं काय दिलं तुम्हाला? भरपूर आनंद दिला, सगळं दिलं. पैसे दिले, पैसा दिला, नाव बी झालं, बैलाचं बी झालं, आपलं बी झालं. आणि ज्याचं आता करार केलं त्याचं बी भरपूर नाव करू हीच इच्छा ठेवतो देवाची. बाकी काय नाही. चालेल. जाता जाता व्हायचं जे नवीन बैलगाडी पोरं येतात तुमच्या इकडची साईडची, बघते ते व्हिडिओ, तर काय सांगाल इथं यश मिळवण्यासाठी काय करायचं? तर यश मिळवण्यासाठी खूप काही मेहनत घ्यावं लागते. पण इथं बी जिथं जातो आपण तिथलचं माणूस वगैरे जर चांगल्या ठिकाणी उतरलो आपण बैल घेऊन,
तर खरोखरच यश भेटतं. काही ठिकाणी गलत ठिकाणी गेलं तर मग यश भेटत नाही बैलाला. पण चांगल्या ठिकाणी जर बैल उतरिला तर खरोखर बैल एक नंबरमध्ये राहतो. पण तर मित्रांनो, गप्पा मारल्या थोड्या अर्जुन आणि त्यांचे मालक. एकदा तुमचं नाव सांगा आणि कुठलाही तुम्ही सांगा. माझं नाव विलास धोंडीराम पवार, अंबड, तालुका अंबड, जिल्हा जालना. हां. तर मित्रांनो, हा होता अर्जुन. पुढच्या प्रवासाला शुभेच्छा. धन्यवाद.